हे एव्हरीवन, वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट ब्लॉग. मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल घर ऑफिस आणि आम्हीमध्ये. तर आज आहे दसरा आणि विजयादशमी. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या या शुभ मुहूर्तावर मी ब्लॉगिंग स्टार्ट करते. सो आय होप तुम्ही सगळे खूप प्रेम द्याल या व्हिडिओलाच नाही तर यापुढील सगळं व्हिडिओला तुम्ही प्रेम आणि सपोर्ट कराल अशी आशा करते. तर बघूया आज दिवसभरात काय घडतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. सणवार म्हटले की खूप धावपळ असते. ती धावपळ टाळण्यासाठीच आदल्या दिवशी माळा करून घेतल्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त बांधायचंच काम होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून छान उंबरठा पूजन केले, दारांना माळा बांधल्या, रांगोळी काढून घेतली. तोपर्यंत खाली श्रीकांत आणि आमचा पिटुकला श्रीजय कार, बाईक आणि त्याची सायकल वॉश करत होते. तो तर खूप जास्तच एक्सायटेड होता दसऱ्यासाठी. मग मीही देवपूजा करून घेतली. छान माझ्या देवांना सोनं वाहिले, कारण मी आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे. नंतर आवरून घेतले, सोसायटीतल्या देवांची पूजा करून घेतली आणि मग नंतर आमच्या गाड्यांची पूजा केली. दोघं बाप लेकांना ओवाळलं, गाडीला ओवाळलं. मग त्यालाही मला फॉलो करायचे होते, म्हणून त्यानेही माझं बघून गाड्यांना ओवाळलं. खूप छान वाटत होतं. नंतर मग हे सगळं झाल्यावर स्वयंपाक करायला घेतला. आज छान खीर, पुरी, बटाट्याचं भरीत आणि भजीचा बेत होता. देवांना नैवेद्य दाखवला. नंतर आम्हीही जेवायला घेतलं. मग जेवण करून झाल्यावर सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि सरस्वती पूजनासाठी तयारी केली. तर इथे मी आमची पर्सनल लॅपटॉप, ऑफिस लॅपटॉप सगळी क्लीन करून घेतली, सरस्वती यंत्र. नंतर त्यांची मांडणी करून घेतली, छान त्यांची पूजा करून घेतली, आपट्याची पानं वाहिली. घरातल्या सगळ्या मंडळींनी छान पूजा केली आणि मग नंतर आम्ही धूपदीप करून आमच्या कुलदेवतेची देखील आरती केली. नंतर घरातल्या मंडळींना सोनं वाटलं, शेजाऱ्यांना देखील दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या, मैत्रिणींना पण भेटून शुभेच्छा दिल्या आणि अचानक जवळ असलेल्या दुर्गा देवीला जाण्याचा प्लॅन झाला. छान दर्शन झालं तिथे गेल्यावर. असा काही आमचा आजचा प्लॅन होता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.